नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळामध्ये 14 मे पासून पावसाला सुरुवात झाली आणि या पावसामुळं ओला चारा दिसल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या म्हशी असत्यान, गायी असत्यान चरण्यासाठी सोडलेले असताना कामशेत हद्दीमध्ये या विद्युत मंडळाचा जो गलतान कारभार आहे की या विद्युत मंडळाच्या ज्या तारा आहेत, तारेच्यावर ही केबलची वायर होती आणि ही केबलच्या वायरीवरनं पाऊस सुरू असल्यानंतर या पाण्याचा प्रवाह सुरू झाला आणि त्याबरोबर विजेचा प्रवाह खाली आला आणि ही वायर म्हशीच्या मानेपाशी अडकल्यानंतर स्पार्किंग होऊन ही विद्युत मंडळाची जी ही तार आहे ही तुटली आणि यामध्ये म्हशीचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी जे दत्तू येवले आहेत यांच्या 8 म्हशी होत्या. या म्हशी कर्ज काढून त्यांनी दुग्ध व्यवसायासाठी घेतल्या आणि विजेचा शॉक लागून आता ही 90,000ची म्हैस जागेवर तिचा मृत्यू झालेला आहे. शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलेलं आहे. तर विजेचा गलतान कारभार म्हणजे जेव्हा पाऊस येतो किंवा सोसाट्याचा वारा येतो तर विजेचा लपंडाव सुरू होत असतो आणि विजेच्या ताराच्या वरनं हे मोठ्या प्रमाणात केबलचे वायर आहेत ते धोकादायक वायर कधीही तुटतात आणि तुटल्यानंतर विद्युत प्रवाह असलेल्या या तारावर पडल्यानंतर त्या ठिकाणी अशा जीवितहानी होतात. पण सुदैवाने जे दत्तू येवले होते, जे म्हशी चारण्यासाठी या ठिकाणी त्यांचा जीव वाचला आणि त्यांच्या 7 म्हशीचा जीव वाचला. या विद्युत विभागामुळे शेतकऱ्याला शेतामध्ये जाता येत नाही किंवा शेतात जनावरं सोडता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि विद्युत विभागामध्ये जे देखभाल दुरुस्ती यासाठी जी एजन्सी पाहिजे की गेल्या 40-50 वर्षापासून जे विजेचे खांब लावलेले आहेत, काही खांबाच्या ठिकाणी 4-4, 5-5 ठिकाणी छिद्र पडलेले आहेत आणि कधीही कोसळून जीवित हानी होऊ शकते, वित्त हानी होऊ शकते. पण विद्युत मंडळाकडनं आज करू उद्या करू तर प्रत्यक्षदर्शनी कामशेत हद्दीमध्ये माऊलीनगरला जात असताना एक लोखंडी खांब आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात छिद्र पडलेलं आहे आणि कांबरे हद्दीमध्ये मच्छिंद्र गायकवाड यांच्या घराच्या बाजूला गेल्या वर्षी विद्युत तार तुटून चारा जळाला होता. त्याच ठिकाणी त्या खांबाला 2 छिद्र पडलेले आहेत. वीज मंडळाला कळवून अद्याप दुरुस्ती केलेली नाही. ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याकडनं आम्ही जाणून घेत आहोत. जर या वीज मंडळाचा गलतान कारभार कधी सुधारणार? या विजेमुळे नागरिकांचे आणि प्राण्याचे जीव चाललेले आहेत. तर काय नाव तुमचं आणि काय घटना घडली आणि सरकारकडे काय मागणी आहे? माझं नाव एकनाथ दत्तू येवले. माझे अशी 3/8/2019ला अशी एक म्हैस विजेच्या खांबाचा करंट लागून कनेक्शन चालू ठेवून अशी एक वीज मिळाली. अजून तिची मला वारंवार सुद्धा पाठपुरावा करून उडवाउडवीची उत्तरं MSCBकडनं मला आजपर्यंत देण्यात आलेली. ती काही नुकसान भरपाई मिळाली नाही. साहेब आज पण ती माझ्यावरती वेळ आली, शेतकरी सर्वसामान्य माणसावरती. साहेब आज या माणसाचं काय 90,000ची म्हैस गेली. आज वरून वायर केबल चालू टाकून स्पार्क होऊन आज माझी म्हैस मिळालेली आहे. MSCBने त्यांची ती त्यांचा जो चुकीचापणा आज दाखण्यासाठी त्यांनी ताबडतोब येऊन आपली वायर जॉईन करून ठेवली. वा आम्ही याच्यात दोषी नाही म्हणून. मग आज ही म्हैस कशी काय अकस्मातीत म्हैस मिळाली का माझी? या म्हशीची मला आणि त्या मागच्या म्हशीची तातडी जर लवकर जर नाही नुकसान भरपाई मिळाली तर मी सगळं MSCBची आमर उपोषण करेन, माझ्या बॅकअपला सगळं बसणारी. हीच माझी MSCBकडे मागणी. बरं, तुमचा शेतीला जोडधंदा म्हणून जो दुग्ध व्यवसाय आहे, तुमच्याकडे म्हशी तुम्ही विकत घेतलेले आहेत, कशा पद्धतीनं कर्ज काढून घेतल्या? आज तुमचा दुग्ध व्यवसाय पण धोक्यात आला, ही दुभती म्हैस गेली, याबद्दल काय सांगाल? दत्त दिगंबर पती संस्थेचे साहेब मी 4 लाख रुपये कर्ज काढले. 4 लाखामधून मी 2.5 लाखाच्या 2 म्हशी आणल्या होत्या. आज त्या बँकेचं कर्ज फेडायचं का? आज म्हैस गेलेली आहे, कर्ज कोणत्या रुपयाने कर्ज फेडायचं? मला MSCBने तातडीने माझी नुकसान भरपाई लवकर देण्यात यावं त्याचा पाठपुरावा करून. 19ला जी म्हैस गेली साहेब त्या म्हशीचं बिन अजूनपर्यंत मला रक्कम मिळालेली नाही नुकसान भरपाईची. उडवाउडीची वारंवार उत्तर मिळतात. तर शेतकऱ्याचं जर जनावराचं नुकसान झालं असेल तर MSCBच्या वतीनं त्वरित शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे. पण 2019ला त्यांची म्हैस मयत झाली, याच ठिकाणी झाली. कुठे? याच ठिकाणीच. तर अजून सुद्धा त्यावेळेस सगळ्या गोष्टींची जी त्यांच्या नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टींची पेपरची पूर्तता केलेली आहे. पण आज करू उद्या करू असं सांगून हा पेपर नाही ते पेपर नाही, आज 6 वर्ष घालवले. आज 6 वर्ष कालावधी होऊन सुद्धा काय बोलतात त्याला कालावधी भरपूर झालेला आहे. आता ते रेकॉर्ड आम्हाला तपासायला लागेल. तपासल्यानंतर काय असांच्या गोष्टी आम्ही पाहू असंच उत्तरं चाललेली आहेत. जे स्थानिक जे स्पोर्ट आहे ते तर काही स्वतःच्या वरती घेत नाही, त्याला आम्ही काय करू शकत नाही. मग आज या शेतकऱ्यांचे जर वारंवार असे नुकसान जर होत असेल तर काय करायचं? सर्वसामान्य माणसांनी काय करायचं? शेतकऱ्यांनी कुणाकडे न्याय मागायचा?
तर शेतकऱ्याचा तीव्र संताप आहे. महावितरणच्या वतीनं त्वरित या शेतकऱ्याला नुकसान भरपाई भेटली पाहिजे, पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळीच या ठिकाणी येऊन ह्या जागेचा पंचनामा केला पाहिजे. पंचनामा करून या म्हशीची नुकसान भरपाई दिली पाहिजे. 2019ला जी झाली म्हैस तिचे पैसे भेटले नाहीत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला, यामध्ये जीवितहानी झालेली आहे. आज ही वायर तुटलेली आहे स्पार्क होऊन, त्यांनी ते ताबडतोब येऊन आम्हाला कुठल्या प्रकारची सूचना न देता ती वायर का जॉईन करून घेतली? म्हणजे याच्यात एमएससीबी दोषी नाही का? मग ही वायर खाली कशी काय पडली? हिचा बिन काहीतरी एमएससीबीने पुरावा द्यावा ना. आणि जे साहेब आहेत इथले स्पोर्टचे कामशेडचे इंजिनियर साहेब, ते साहेब सुद्धा आज प्रत्यक्ष नाही, आज आतापर्यंत सुद्धा इथं हजर झालेले नाहीयेत. फोनवरती संभाषण केलं, मी बाहेर आहेत, पण आज ही घटना झालेली, या घटनेचं त्यांना काही गांभीर्य आहे की नाही? तर एमएससीबीनी त्वरित या ठिकाणी येऊन या म्हशीचा पंचनामा करून 15 दिवस झालेले ही केबलची वायर असून वरून पडलेली, त्या एमएससीबी काय डोळे दाखवून बसले का? हे स्थानिक ते त्यांचे जे कोण आहेत कर्मचाऱ्यांना ही या गोष्टी जाण पाहिजे आहे की नाही? का नुसते गाडीवरून घेऊन पगार घ्यायचे कामाचे तेवढे? मग आज ही सर्वसामान्य माणसाची जल्लोष होते, जल्लोषण्याचा जबाबदार कोण? का या वायरी आम्ही आमच्या कापून करून दुरुस्त करून घ्यावा. तर लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत भेटावी. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी एमएससीबीला सूचना द्याव्यात. जर शेतकऱ्याची म्हशीचा मृत्यू झालेला आहे आणि दुग्ध व्यवसायाचं संकट निर्माण झालेलं आहे, तर लवकरात लवकर एमएससीबीने या ठिकाणी येऊन माझ्या रोजीरोटीचा आज ह्या जनावरांच्या दुधावरती व्यवसाय, आज माझी 9-10 लिटरची म्हैस गेली, आज 10 लिटरला मी नुकसान, म्हणजे आज एवढ्या याची नुकसान झालेली. आज हे पैसे नुकसान किती आहे? कर्ज बाजार जे काढले ते पैसे भरावं का काय करावं? तर लवकरात लवकर या ठिकाणी या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी आणि एमएससीबीच्या वतीनं ज्या काही सैल पडलेल्या वीज वाहिन्या आहेत, जीर्ण अवस्थेत असलेले विद्युत खांब आहेत, ज्या ठिकाणी झाडावर फांद्या आलेल्या आहेत, झाडावरच्या ज्या फांद्या तारेवर पडलेल्या आहेत, या सर्व फांद्या बाजूला काढून सुरक्षितपणे विद्युत पुरवठा झाला पाहिजे. पण वीज मंडळाकडे देखभाल दुरुस्ती एजन्सी नसल्यामुळं जीवितहानी झाल्यानंतर विद्युत मंडळ या ठिकाणी येतं आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यामध्ये पण 6-6 वर्षे लावतात. ही शोकांतिका आहे. माझी पण हीच एमएससीबीकडे मागणी आहे की मागच्या 5-5 वर्षांमध्ये जी माझी म्हैस गेलेली, आजपर्यंत त्या म्हशीची मला नुकसान भरपाई का देण्यात नाही आली? आणि आज हिची सुद्धा अशी नुकसान झालेली, हिला किती कालावधी लागू शकतो? आणि हिच्यात माझी लवकरात लवकर जर मला नुकसान भरपाई जर नाही मिळाली तर मी माझ्या बायका पोरं सकट सरळ अमर उपोषण किंवा आत्मदहन करण्याच्या मी तयारीत मी पक्का विचार करणार आहे. सर्व ठिकाणी पत्रव्यवहार करून मी माझा आत्मदहन करणार. मला लवकरात लवकर या एमएससीबीनी मला झालेली जी नुकसान भरपाई ही ताबडतोब देण्यात यावी. शेतकऱ्याच्या आज या ठिकाणी जे कामखेडचे जे कोण इंजिनियर आहेत त्यांचं नाव मला काय नाव माहिती नाही, पण मला फोनवरून सांगितलं की म्हणजे मी बाहेर आहे, पण बाहेर आज त्यांचा कर्मचारी तर एक पिन आला नाही पंचनामा करायला. आणि मला कुठल्या प्रकारे न सूचना देता आज या ठिकाणी वायर पार्क होऊन ती वायर तुटलेली, मला न विचारता वायर जॉईन करून निघून गेले. म्हणजे ही म्हशीची नुकसान आमच्याकडनं झाली नाही, असं सबत नष्ट करण्यासाठी ही त्यांनी अशी न विचारपूस करता जॉईन केली का? तर माझे वडील जर या ठिकाणी जर गेले असते तर एमएससीबीने काय केले असते? तर एवढा आवाज होऊन सुद्धा आज माझ्या 8 म्हशी त्या ठिकाणी चरत होत्या. दुर्दैवाने माझी एक म्हैस गेली. इतर म्हशींची मी माझे वडील वृद्ध वडील आहेत, ते आज मला आज त्या ठिकाणी तर गेले असते, मी म्हणजे हिच्याबद्दल कोण घेतली असती? यांचा गाळतरपणा. आज 15-20 दिवस झालेले ही वायर हिच्यावरनं वायर पडलेली, अशी तिथपर्यंत वायर पडलेली. येता जाता लोकांना त्रास होतो. एमएससीबी काय करते? तर केबलचं जाळं हे वीज वाहिन्यावर येत असल्यामुळं नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. शेतकऱ्याच्या म्हशीचा विजेचा शॉक लागून जो मृत्यू झालाय त्या शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.